नमस्कार. तर ही एक छोटीशी कथा मला सुचली, ती मी लिहिली. तिचं नाव आहे सोन्याची लंका मोत्याचा हार. थोडी विनोदी लघुकथा. सोन्याची लंका मोत्याचा हार. तर एक ग्रहस्थ होते, समजा गोविंदराव त्यांचं नाव आपण धरू. तर ते गोविंदराव दात दाखवण्यासाठी डेंटिस्टकडे गेले. डेंटिस्ट त्यांचे दात पाहूनच म्हणाला, बाप रे बाप, काय दात झाले तुमचे, अगदी सोन्यासारखे झालेत. ते ऐकून त्यांचा गोविंदरावचा चेहरा एकदम आनंदी झाला. तर डॉक्टर म्हणले, अहो आनंदी होऊ नका, सोनं पिवळं असतं, लगे हुरळून जाऊ नका. पिवळे जर्द झालेत तुमचे दात, चांगले साफ करावे लागतील, म्हणजे मोत्यासारखे दिसतील. ते ऐकून ते गोविंदराव म्हणाले, मोत्यासारखे? अहो पण मोती आमच्या कुत्र्याचं नाव आहे. डॉक्टर म्हणले, अहो मोती नावाचा दागिना आहे, तसे तुमचे दागिने करतो, चला बसा इथे, बोलण्यात वेळ घालू नका. मग गोविंदराव खुर्चीत बसले. डॉक्टर त्यांना म्हणाले, मोठा आ करा. गोविंदरावाने जमेल तेवढा आ वाचला आणि तोंडाने आ असं करू लागले. डेंटिस्ट चिडून म्हणाला, अहो फक्त आ करा म्हणलं मी, आवाज काढू नका. हे पहा, एका सिटिंगमध्ये होणार नाहीत पूर्ण दात क्लीन तुमचे, तुम्हाला 3 वेळेस यावे लागेल. मग हळूहळू चांगला फरक पडेल. एकावर एक जसा पापड्यांचा थर जसा असतो तसा पिवळ्या रंगाचा थर साचला आहे तुमच्या दातावर. आलं का लक्षात? मग गोविंदराव म्हणाले, आज काय करायचं? तर डॉक्टर म्हणाले, आज फक्त प्रत्येक 2 दातांच्या मध्ये जी फट असते त्या फटीमध्ये बसलेले पिवळ्या रंगाचे खड्यासारखे झालेले सगळे थर आपण पाडून टाकू, तेवढाच आज करू. असं म्हणून डॉक्टरांनी एक हातोडा आणि जाड खिळा हातात घेतला. ते पाहून गोविंदराव जाम घाबरले. डॉक्टर म्हणाले, घाबरू नका, दात पडणार वगैरे नाहीत. सगळे खडे बाहेर निघाले की तुम्हाला मधून मोकळं वाटेल, दुखणार नाही. असं म्हणून डॉक्टरांनी गोविंदरावच्या तोंडातील प्रथम वरच्या मजल्यावरचे दात बघितले. खिळा बरोबर योग्य ठिकाणी ठेवून त्यांनी हातोड्याने बाहेरून ठोकायला सुरुवात केली. प्रथम डावी पूर्ण बाजू, नंतर उजवी पूर्ण बाजू त्यांनी चांगली ठोकून काढली. ते पाहून गोविंदरावला एकदम टाईपरायटरच्या मशीनची आठवण झाली. टाईपरायटर बोर्ड कशी असते? डावीकडे ASDF, उजवीकडे LKJ, पुन्हा ASDF, LKJ. तसं डॉक्टर प्रथम डावीकडले दात, पुन्हा उजवीकडले दात, पुन्हा डावीकडले दात, पुन्हा उजवीकडले दात, असं करीत त्यांचे दाताचे खडे काढू लागले. शेवटी गोविंदरावचा वरचा मजला पूर्ण रिकामा झाला आणि डॉक्टर खालच्या मजल्यावर आले. खालचे दात जे होते त्याच्या फटीमधली देखील सगळी घाण त्यांनी ASDF, LKJ या चालीवर काढून टाकले. दोन्ही मजले अर्धे रिकामे झाले. तेव्हा गोविंदरावला आपल्या सगळ्या दातामध्ये रिकाम्या झालेल्या फटी दिसल्या. तुमच्या जीवनामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं वाक्य आपण एखाद्या कादंबरीत वाचतो ना, त्याच चालीवर डॉक्टर गोविंदरावला म्हणाले, आता तुमच्या दातामध्ये कधीही भरून न निघणारी एक पोकळी आली आहे, ती तशीच ठेवा, भरू देऊ नका, नाहीतर पुन्हा इथं यावं लागेल. गोविंदराव एकदम मोकळे झाले. डॉक्टरांची फीस त्यांनी दिली. त्यानंतर 2 सिटिंग त्यांनी केल्या. दुसऱ्या वेळेस दाताचा बाहेरून वरचा सोन्याचा थर मशीनने पूर्ण साफ करणे आणि तिसऱ्या वेळेस दातांच्या आतल्या बाजूस जमा झालेले सगळे सोने काढणे. या दोन्ही सिटिंगच्या तारखा डॉक्टरांनी त्यांना दिल्या. नंतर 2 वेळेस गोविंदराव डेंटिस्टकडे जाऊन आले. आता त्यांचे दात आमूलाग्र बदललेले त्यांना स्वतःलाच दिसले. मधली सोन्याची लंका नष्ट झाली आणि तिच्या जागी मोत्याचा हार दिसू लागला. पिवळे दात जाऊन पांढरे दात दिसू लागले.